कोपरगाव शहर पोलिसांनी सराईत मोटरसायकल चोरास जेरबंद केलं असून कोपरगाव शहर पोलिसांची मंदावलेली कामगिरी पुन्हा अलर्ट मोडवर आल्याचं दिसून आलंय। नुकतंच मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार कृष्णा प्रकाश शिंदे राहणार इंदिरानगर कोपरगाव आणि त्याचा साथीदार श्रावण सखाराम वाघ यांना मोठ्या शिताफीनं पळून जात असताना जेरबंद करण्यात यश आलंय। त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या 24 मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्यात। याबाबत सविस्तर वृत्त असं की कोपरगाव शहर पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी सदर तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा कोरेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल डी.आर. तिकोणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जालिंदर तमनर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कुऱ्हाडे, पोलीस कॉन्स्टेबल महेश फड यांचं पथक तयार करून त्यांना त्या कामगिरीवर रवाना केलं असता सदर ठिकाणावरून मोटरसायकल चोराला ताब्यात घेतलं असून सदरचा भामटा हा कोपरगाव शहरातल्या इंदिरानगर भागातील रहिवासी असून यातील 24 मोटरसायकली शहरासह परिसरातीलच असल्यानं त्या चोरी करून विक्री करणाऱ्या कृष्णा प्रकाश शिंदे वयवर्ष 27 आणि त्याचा दुसरा साथीदार श्रावण सखाराम वाघ वयवर्ष 55 राहणार सोमठाणे तालुका येवला जिल्हा नाशिक याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून HF डिलेक्स कंपनीच्या 10 मोटरसायकली त्यामध्ये 2 गाड्यांवर नंबर असून 8 गाड्या विना नंबरच्या आहेत तसेच हिरो स्प्लेंडर 3 गाड्या विना नंबरच्या आढळून आल्या आहेत। यासह बजाज डिस्कवर 1 गाडी ही विना नंबरची आणि मॉडिफाय अर्थात गाडीमध्ये बदल केलेली अशी 1 गाडी विना नंबरची आहे। स्कूटी 2 गाड्या मिळून आल्या असून त्याही विना नंबरच्या असल्याचं कळतंय। तर यामा R15 ही 1 गाडी विना नंबरची मिळून आली। यासह विना नंबरच्या हिरो शाईन 2, क्लासिक बुलेट 1 गाडी आणि सिटी 100 1 गाडी विना नंबरची मिळून आली आहे। अशा विकलेल्या एकूण 24 गाड्याही ताब्यात घेण्यात आल्या असून त्या गाड्यांची बाजारभावानुसार किंमत ही 12,77,000 रुपये इतकी आहे। कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 177/2024 बादावी कलम 379 411 याप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। शिर्डी विभागाचे डीवायएसपी शिरीष वमने यांनी या कारवाईविषयी अधिक सांगितलं। जून 2024 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास ठोंबरे यांना कोपरगाव शहरातील ज्या वारंवार चोरीला जाणाऱ्या मोटरसायकल आहे यांच्या संदर्भात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळालेली होती। या बातमीच्या अनुषंगाने त्यांनी त्या बातमीच्या खात्री करण्यासाठी जेव्हा त्यांनी श्रावण सखाराम वाघ राहणार येवला याच्याकडे काही चोरीच्या मोटरसायकल असल्याची आणि या मोटरसायकल कोपरगाव शहरातून चोरी झालेला आहे अशी माहिती भेटली होती, त्याच्या अनुषंगाने त्यांनी सदरच्या व्यक्तीकडे आणखी तपास केला असता त्याच्या घरी काही मोटरसायकल ज्या चोरीच्या होत्या आणि ज्या आपल्या पोलीस स्टेशनला त्यांच्या गुन्ह्यांची नोंद होती अशा आढळून आल्या। या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर आपण या व्यक्तीने ह्या मोटरसायकल कुठून आणलेल्या आहेत आणि त्याला कोण विक्री करत होतं हे या अशी चौकशी करत असता आपल्याला याच्यामध्ये जो मुख्य आरोपी ज्याला आपण अटक केलेला आहे ज्याचं नाव कृष्णा प्रकाश शिंदे जो राहणार इंदिरानगर कोपरगाव पण आपल्याला तो लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आलेला आहे जिथून आपण त्याला अटक केली होती। तर ह्या आरोपीला आपण ताब्यात घेतले। या चौकशीतून या आरोपीकडून आपल्याला जवळपास आपल्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 ज्या चोरीच्या मोटरसायकल आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि त्या मोटरसायकल आपण लवकरच मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर सदर गाडी मालकांच्या ताब्यात देणार आहोत। या कारवाई दरम्यान जे आपल्याला मोटरसायकल आपण मिळवलेले आहेत त्यांचे एकूण मूल्य 12,77,000 असून आज रोजी 24 मोटरसायकल आपल्याकडे जमा आहेत आणि एक 25वी मोटरसायकल पण आपण येत आहे आपल्याकडे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।